ऐकण्याचे सुरू आहे आणि माझे गुरु मुस्लिम समाजाचे विनम्रतापूर्वक अभिवादन करतो. आपल्या सगळ्यांचं दर्शन घेतो. आपल्या महापुरुष बनलेली आहे आणि गेल्या 3 दशकापासून आपलं वैचारिक प्रबोधन ते प्रकरण होतं, परंतु त्याच्यावर सुद्धा माझ्या भगिनी काहीच बोलल्या नाही. मग मणिपूर महामानवांची कृती विचारांची परंपरा आणि संतांची सतशील परंपरा या दोन्ही परंपरा आम्ही तुमच्या जागरामध्ये सहभागी आहोत. तुमचं अभिवचन देतो. मला कमी वेळ आहे. या कमी वेळेमध्ये मला आमच्यासाठी ते महापुरुषच आहेत. मराठा सेवा संघाने आपल्याला वैश्विक परंपरा मानणाऱ्या या समाजाला वैदिकी करण्याची कुठं ठरवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापूर्वी काही संस्था. महाराष्ट्र राज्य अधिवेशन 21 जानेवारी 2024 वारकरी संप्रदायाची खऱ्या अर्थानं ते संस्थापन झाले आणि नामकरणाची फक्त खऱ्या विचारामध्ये आणतात आणि खऱ्या विचाराचं प्रबोधन करतात. ते वारकरी तुमच्या ठिकाणी केले जाते. तिथे दान टाकते आणि हे एकीकडे देश गरिबीच्या खाईत जात असताना हे महाराज येतात आणि प्रचंड प्रमाणात करोडो कोट्यावधी 4 शब्दाचं कुठेही लिहिताना दिसत नाही. आपलं मत व्यक्त करताना दिसत नाही. समाजामध्ये अनेक कुठल्याही सामाजिक प्रश्नावर आपण बोललं पाहिजे. केवळ मराठा सेवा संघाने आम्हाला वक्ता बनवलं, लेखक बनवलं म्हणून सांगणे चालणार नाही. केला पाहिजे. वेळोवेळी याचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी आपण करायला पाहिजे. मी खरं तर अभिनंदन करेल, आभार मानेल. ज्या संविधानाने आपल्याला हक्क दिले, अधिकार दिले, ते संविधान हे लोक बदलायचा प्रयत्न करत आहे आणि आपण चूप आहोत. या धर्मव्यवस्थेमध्ये परिवर्तन डोकं टाळ्यावर ठेवून आपण विचार केला पाहिजे. माझ्या माय भगिनी, माझ्या बहिणी खूप मोठ्या शिकलेल्या आहेत. PhD मीडिया आपल्या हातात नसेल तर काही हरकत नाही. आपण या मीडियाचा वापर करून प्रचार प्रसार माध्यम सत्ता सुद्धा मिळवू शकतो. आणि सर्वात शेवटची सत्ता आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा गाजत आहे त्यावर 1च मिनिटात बोलते आणि थांबते. मराठा आरक्षणासाठी आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत, कारण संविधाना मार्गाने ज्या ज्या गोष्टी आम्हाला मिळायच्या आहेत. रयतेच्या राज्याचे स्वप्न आहे ती या धर्मव्यवस्थेमुळे होत आहे. आज जी धर्मव्यवस्था बदललेली आहे आणि मला तुम्हाला एक जबाबदारी साहेब आपण काम करताय पथदर्शक आहे. मला असं वाटतं की आपल्या रूपाने अजून एक व्यावसायिक शिक्षण कौशल्य कक्ष संभाजी ब्रिगेड सोबत राहणार नाही, खऱ्या अर्थाने उभे राहणार नाही, त्यांचा पाठबळ त्यांना मिळणार नाही. तोपर्यंत हे तिने आवाज उठवला म्हणून पुन्हा त्यांना शिक्षा झाली. त्यांचं चांगलं काय म्हणतात की ते त्यांची वागणूक चांगली होती म्हणून त्यांना सोडून टाकलं. कक्ष यांच्यामध्ये बऱ्याचशा शिथिलता आलेल्या आहेत. कसं करावं, काय करावं यावर सुद्धा आपल्याला कुठेतरी विचार करावा लागणार आहे. आणि त्यासाठी शेवटी लांबवणार नाही की पुन्हा पुन्हा आपण तिथेच येतो की आपली सगळ्यात दुरवस्था का होत आहे तर बदलत्या काळाबरोबर आपण चालत नाही. सीमा म्हणाली तसा जोपर्यंत महिलांचा सहभाग घरात सगळाचा सगळा वाढणार नाही आणि महिला पुढे येणार नाही तोपर्यंत आपण काही करू शकणार नाही. शिक्षण 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 सत्ता. पण श्रीकांत पाटील म्हणाले वेगवेगळ्या पद्धतीने आपणही दरवेळेस सांगतो, अनेक वर्षापासून सांगतो की आता BA BCom याला काही अर्थ नाही राहिलेला आहे. अक्षर ओळख, अंक ओळख वगैरे सगळं संपलेलं आहे. आता हायटेक आणि हायफाय कुठलं तरी नवीन शिक्षण. आता जवळपास ही सृष्टी जमीन जी आहे पृथ्वीवरचं शिक्षण जवळपास संपलेलं आहे. पृथ्वीवरची आर्थिक उलाढालही बऱ्याचशा पैकी आता मर्यादित झालेली आहे. आता याच्या पुढे सगळंच सगळं जग जे आहे एक तर स्पेस मध्ये जायला लागलेलं आहे
आणि उरलेला समुद्राच्या तळाशी किंवा समुद्रामध्ये शोध घेत आहे। इथे आपण कुठे आहोत? आपण ओशनोग्राफीमध्ये नाही, कुठेही नाही। स्पेसमध्ये केवळ लोक वर जात आहेत अशातला काही भाग नाही। आपलंही चांद्रयान गेलं, आदित्य एक चक्कर मारताय, त्याबद्दल केंद्र सरकार किंवा आपल्या इस्रोचं आपण अभिनंदन करूया। पण चांद्रयान 3 चंद्रावर उतरलं, त्यातून ब्राह्मण महिला गेल्या, अनेक लोक गेले म्हणजे अमेरिकेच्या। पण आज आपण अजूनही चंद्राच्या कला, अंगारकी आणि त्याच्या पलीकडे आपण जायला तयार नाही आहे। या सगळ्या बाबी आपल्याला समजून घेतल्या पाहिजे। जमिनी आता वकिलीचे जे विषय आहेत, आता बरेचसे मुलं, मनोज आता तुझा शिवराज तिकडे तो परत येईल तोपर्यंत जमिनीवरच्या मी मागे त्याला जाताना सांगितले की आता आपसातले सिव्हिल सूट संपलेले आहेत। आता सगळे जे पुन्हा खटले सुरू झालेले आहेत, ते स्पेसमध्ये जे लोक जात आहेत ना, आता ह्या आकाशाचे अवकाशाचे तुकडे करून करून कोणती मालमत्ता कोणाची आहे याचे गेले 10-12 वर्षापासून वाद सुरू झालेले आहेत। आणि ते ठरवण्यासाठी 16-17 जानेवारी ते 22 जानेवारी इटलीमध्ये एक कॉन्फरन्स भरत आहे वकिलांची की कशा कशा पद्धतीने जातात, आपण कुठे आहोत। या सगळ्या पद्धतीने आता नवीन मुलामुलींनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे जे आहे याच्या पुढे जाऊन आता नवीन जे कोणी काहीतरी करेल तेच टिकणार आहेत। अन्यथा आपण सगळेजण जनावरांसारखे फार तर 2 वेळे जेवू, 3 वेळे जेवू आणि 1 दिवस मरू, याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे। गुलामी केवळ तुम्हाला जेलमध्ये टाकली किंवा तुमचा मेंदू गुलाम केला म्हणजेच गुलाम होतो अशातला काही भाग नाही। तर तुमचं आमचं सगळं सर्वस्व अशा पद्धतीने सध्या संपलेलं आहे की तिथे आपण काहीही करू शकणार नाही। आणि या ग्लोबलाइज जगामध्ये स्पर्धाही वाढत जाणार आहे। काही झाले तरी आपण त्याला काही करू शकणार नाही। आणि यामध्ये हजीर सो वजीर हा जसा भाग असतो की त्या वेळेस तुम्हाला काय करता येईल। दुर्दैवाने आपलं नेहमी असं होत आहे की जिथे रांग संपते तिथे आपण सुरू राहतो। परंतु आता झालं ते झालं, याच्या पुढे तरुण मुलामुलींनी प्रयत्न करून ताकदीने मायबापांनी त्या पोरापोरींच्या पाठीमागे उभं राहून झालं असं आहे की आता एक पोरगा किंवा एक पोरगीमुळे उलट जे पूर्ण जास्तीत जास्त सोयी उपलब्ध आहे, एक मुलगा एक मुलगी असल्यामुळे त्याला पैसा आहे, सगळ्या काही गोष्टी आहे। परंतु या मुलींच्या डोक्यामध्ये ज्यावेळेस नवीन काही करण्याचे विचार येतात त्यासाठी गाव सोडावं लागतं, जिल्हा सोडावा लागतो, देश सोडावा लागतो आणि बाहेर जावं लागतं। त्यावेळेस मायबाप त्याच्या पायामध्ये हातकडी किंवा बेडी बनतात की नको, तू एकटाच आहे तिकडे गेल्यावर काय होईल, तू एकटीच आहे तिकडे गेल्यावर काय होईल। अशाने शिवाजी होणार नाही। तर तुमची मुलं पुन्हा एकदा त्या कुठल्या तरी शेणामध्ये खेळणार आहेत, आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि त्यासाठी नवीन जे काही जग चाललेलं आहे, कुठल्या पद्धतीने आपण काय करतो हा एक महत्वाचा भाग आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा एक भीती जो आहे आमच्या सगळ्यांच्या डोक्यात, किती नाही म्हणलं तरी ती एक भटशाहीची भीती, ती अजूनही जात नाही। आपण किती म्हणलं तरी ते होत नाही। मराठा सेवा संघामध्ये शिवधर्माचं चंद्रशेखर केलं का, शिवधर्म संसद सदस्य रेखाताई खेडेकर, आपल्यापैकी अनेक जण, तनपुरे सर आपण हिंडताना फिरताना पाहिलेलं आहे की आपल्यातले अनेक लोक मराठा सेवा संघाचं तरतड करत असतात, असं आहे तसं आहे। परंतु एका गालात तोंडात एका बाजूला गु आणि एका बाजूला गुळ ठेवतात। फडतरे महाराज आपली अडचण ही आहे, आपण एकदा पूर्ण थुकत नाही, एकदा स्वीकारायचं ना वारकरी। माझं एकच म्हणणं आहे, वारकऱ्यांनी संत तुकाराम महाराजांनी आपल्या मुलींची लग्न लावताना स्वतः अभंग रचना केली आणि आपले लग्न मुलाचे लावले। आपल्याला मान्य आहे अभंग रचना कुठे लावले ना, याच्या जवळ काय रे गंगाधर राव आपलं ते गावाचं, आपल्या कोंढव्याच्या वरचं जिथे तुकाराम महाराजांची मुलगी दिले होते ते नाही ते कोंढव्याजवळचं आहे। तर त्यांनी स्वतः, म्हणजे माझं म्हणणं आहे वारकऱ्यांनी स्वतःच्या मुलींचे लग्न स्वतः लावावे, भटजी बोलू नये, याला काय अर्थ नाही। ही तर सुरुवात करा कीर्तनांमध्ये आणि वारकऱ्यांमध्ये। नाहीतर होतं कसं काय सध्या
की आपल्या बरोबर उठणारे बसणारे मराठा सेवा संघाचे पदाधिकारी नेते म्हणून मिरवणारे काही लोक अत्यंत यानी घोगरे साहेब संध्याकाळी रिसेप्शन सारखं काहीतरी ठेवतात, गंगाधरला सुवर्णाला बोलवतात, ते लावून घेतात आणि दुपारी 2-2 क्विंटलच्या भोटा बोलून वैदिक पद्धतीने लग्न लावून घेतात. वैदिक पद्धतीने लग्न लावणे म्हणजे तुमचा खरा बाप आणि खरी मा नाकारणे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजही आपण पुन्हा पुन्हा तिथेच येतो, इतके वर्ष होऊन गेले तरी काहीही फरक पडलेला नाही. याचं कारण आहे की आपण अजूनही गंभीरपणे त्या गोष्टीकडे पाहायला तयार नाही. हा शब्द तिथी विधी सगळं घटनाचा इकडं शिवधर्म पद्धती यायची आणि 5:46 कशाला पाहिजे तुम्हाला 5:46 सदर 6 वाजता. हे सगळे शिकलेले जेवढे लोक आहेत आणि पर्टिक्युलरली शिकलेले आणि नंबर 2चा पैसा कमावलेले लोक हे सगळेचे सगळे आता मोठे लग्न करायला लागले, तापवात सगळं उघडतं. या सगळ्या बाबतीत आपल्याला कुठेतरी विचार करण्याची गरज आहे आणि ते अंगाने पुढे गेलं पाहिजे. या पृष्ठभूमीवर आज RSSच्या माध्यमातून एक हिंदू विरुद्ध मुसलमान असा एक द्वेष निर्माण केला जातो. गंगाधरने धावता त्याचा उल्लेख केलेला आहे. या श्रीराम मंदिरामध्ये सुद्धा अनेक बांधवांना बोलवलंय, मुसलमानांना बोलवलंय, ख्रिश्चनांना बोलवलंय. चांगली गोष्ट आहे, पण नुसतं तेवढं बोलू नका. मोहन भागवतांनी सांगितलं गेले 40,000 वर्षापासून या भारतातील आम्ही सगळेचे सगळे लोक जेवढे आहोत त्यांची DNA एकच आहे. मुसलमान ख्रिश्चन जे कोणी असतील बौद्ध एक आहेत. आमचं टप्प्याटप्प्याने आमचं म्हणणं आहे मुसलमानांना आज ना उद्या केव्हा तुम्हाला उशिरा वाटल्या जवळ करा, पण आम्ही सगळे जोपर्यंत हिंदू आहेत तोपर्यंत एक करा ना की तुम्ही ना आम्ही एक आहोत एवढं पहिलं जाहीर करा. आम्हाला काही MSSची गरज नाही असं म्हणायचं. आम्ही मराठे असो, तेली माळी बहुजन समाज असो, ते काय तुम्ही 200-300 लोक बोलवलेले श्रीराम मंदिरात, तिथे आमच्या फडतरी महाराजांना बोलवा, काय हरकत नाही. तिथे पूजा करता मी बिलकुल जातो. या देवावरचा देव एकही देव ब्राह्मण नाही. हे सगळेचे सगळे दलाल तिथे घुसलेले आहेत. या सगळ्या बाबी यापूर्वी आपल्याला सगळ्यांना सांगितलेल्या आहेत, तरी हे काही होत नाही. त्याचं कारण असं आहे की आपण पाहिजे त्या प्रमाणामध्ये अजूनही जागरूक नाही. आपली बरीचशी कामं झालेली आहेत. आपल्याला कामापुरतं आपण पुढे आलेलो आहोत. मी आज 75 वर्षाचा झालो. माझ्याबरोबरचे काम करणारे लोक कमी अधिक प्रमाणे त्याच प्रकारात आहोत. हे सगळं खरं असलं तरी आमच्या काम करणाऱ्या 90% लोकांच्या घरामधले मुलं मुली यांना ना मराठा सेवा संघ माहित आहे, ना 33 कक्ष माहित आहे. नवीन कोणी आलेला नाही. जिकडे गेल्यानंतर कदाचित ही गर्दी न येण्याचं काही कारण म्हणजे वास्तविक एवढी सगळी सोय दिसली. याचा अर्थ एक आहे की आपल्याला ते गरिबी दरिद्री बरी असते. सगळे लोक येतात, खालून ढुंगणाला ते खडे टोचतात तरी चुपचाप बसतात आणि एवढे आलेशान कदाचित आपल्याला सवय नाही की काय असं मला वाटतं. त्यामुळे पुढच्या वर्षी पुन्हा एकदा कुठे गेला सचिन वगैरे सगळ्यांनी आपल्याला पुन्हा एकदा कदाचित ह्या चटया टाकण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून या परिस्थितीमध्ये सांगायचा मुद्दा हाच आहे की ज्या पद्धतीने सगळ्यांनी सांगितलेलं आहे सध्या देशातलं वातावरण तुमच्या आमच्या आवाक्या बाहेरचं गेलेलं आहे. किती बोंबललो, किती असलेले काही प्रश्न केले तरी काही होऊ शकणार नाही. त्यामुळे मोदी बदललं पाहिजे किंवा मोदींना तुम्ही इथे येता येईल अशा पद्धतीचा कुठला तरी पर्याय मोदी आपल्याला निर्माण करता येईल का? RSSला सुपर RSS देता येईल का? समाजामध्ये आरक्षण असो कुठल्याही कारणाने बिलकुल वादविवाद नाही. जर असतील तर ते नेत्यामध्ये आहोत. आसाम आणि त्या भागातल्या मदरशांबद्दल काही दिवसापूर्वी कुठे ऋषीबाई बोलतो मणिपूरच सांगत होती. आसाम मधल्या 70% मदरशांमध्ये हिंदू मुलं शिकतायत. उत्तराखंड मधल्या 250 मदरशामध्ये जवळपास 700-750 हिंदू मुलं शिकतायत. आणि या सर्व मुलांची माहिती घेतली त्यावेळेस पालकांनी सांगितलं की आम्ही स्वतःहून आमची मुलं तिथे घातलेली आहेत. एवढंच नाही तर त्या मुलांना कुठलाही इस्लामिक डोस दिला जात नाही. हायटेक अशा पद्धतीचं त्यांना NCERTचं शिक्षण दिलं जातंय. मग हे पोरं तिथे का गेलेत तर तिथल्या सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळा त्यांच्या घराच्या जवळ नाही,
ते तुम्हाला माहित आहे, सगळं खाली इकडे तिकडे जाणं ही परिस्थिती आहे. म्हणजे समाजामध्ये एकदम जवळ सगळेचे सगळे एकत्र राहत आहेत. तर RSS मधले नालायक आणि मुस्लिम मधले नालायक हे लोक एकत्र येतात आणि भानगडी करतात. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यांची चौकशी होते त्यावेळेस लक्षात येतं की हे सगळे हिंदू आहेत. ते सगळं अत्यंत क्रूरपणे सगळं काही चाललेलं आहे. तुम्हाला मला सगळ्यांना हे दिसत असलं तरी या परिस्थितीमध्ये आज आपल्याजवळ उपाय काहीच नाही. कारण आपण दिवसेंदिवस सबळ सशक्त नव्हता, दुर्बळ होत आहोत. आज तुम्हाला काय वाटेल माहिती नाही, कोणी ना कोणीतरी आता हा फोटो काढून राहिला, चित्र काढून राहिला, कोणी पत्रकार असतील, इथल्या सगळ्याच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या अशा पद्धतीची उद्या बातमी गेल्यानंतर तुम्हाला भिणार कोण आहे? या सगळ्या पद्धतीने आज आपल्याला समजून घेतलं पाहिजे. RSSला सगळं आपण वेळ देत असताना 100 वर्षाच्या काळामध्ये RSSने वेगवेगळ्या संस्था निर्माण केल्या. आम्हाला 35 वर्ष झालीत. आपण म्हणतो की 35 वर्ष हा काही परिवर्तनासाठी मोठा काळ नाही, कदाचित हा पूर्वी नसेल, पण आज डिजिटल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये हा प्रचंड मोठा काळ आहे. 90 ते 2024 या काळामध्ये आपल्याकडे एकही संस्था अशी नाही जिजाऊ सृष्टी उभी केली, बांधकामं केले, आपल्याकडे इकडे 50 माणसं सापडत नाही. नागपूरला आहे, इथे आहे, बऱ्याचशा इमारती आहेत, त्या इमारतींचा आपण वापर करू शकलेलो नाही. फडतरे महाराज तुम्ही सूचना केली, यापूर्वी आपण एक प्रयत्न केला. तुम्ही उद्या असाल किंवा आता असाल, तनपुरे सर आणि घोगरे साहेब आहेत, इथली मंडळी आहे, आपल्याकडे जे जागा आहे, सोमनाथ महाराजांनी या लोकांनी गेल्या 15-20 वर्षामध्ये आम्ही एक प्रयत्न केला. एक अत्यंत चांगली वारकरी शाळा इथे आपण चालू शकतो, रेसिडेन्शियल. तुमची तयारी असेल तर त्या पद्धतीने आपण प्रयत्न करूया की 50-100 मुलं मुली आपण तिथे ठेवूया. मॅक्सिमम प्रयत्न आपण मुलींना देऊ शकतो. त्या अंगाने काही विषय होईल तर बरं होईल असं मला वाटतं. त्यामुळे काय की आपल्याला इथे परमनंट कमीत कमी 50-100 लोक पाहिजेत, जोडपे पाहिजेत, जेणेकरून इथे काही ना काहीतरी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची आपल्याला व्यवस्था करता येईल आणि चांगल्या पद्धतीने ते चालवता येईल. हे सगळेचे सगळे लोक जे आहेत हे अत्यंत चांगले सेवक असले पाहिजे. आणि सेवा कशाला म्हणतात हे सुद्धा RSS पासून किंवा शिखांपासून किंवा मुस्लिमांपासून शिकलं पाहिजे. अत्यंत जीव तोडून आपण हे सगळं केलं पाहिजे. VIP सर्किट हाऊस आपलं बंद पडलेलं आहे, खानावळ चालवणे वगैरे सगळ्या काही बाबी आहेत. त्यामुळे मराठा सेवा संघ आणि 33 कक्षामध्ये आपल्याला नवीन भरती करायची आहे. दरवेळेस आपण सांगतो नवीन लोक येत नाही, जे लोक घेतलेत ते काही काम करत नाही आणि त्यामुळे पुन्हा ते बंद इंजिन सारखी मराठा सेवा संघाची परिस्थिती झालेली आहे. कोणतीही संस्था पुढे जायची असेल तर मनुष्यबळ, अर्थबळ आणि नेटवर्कची गरज आहे. ते आपलं जे आहे ते खिळखिळं झालेलं आहे आणि नवीन मजबूत होऊन आपण पुढे जात नाही. आमच्या प्रत्येकाच्या काही मर्यादा असतील, पण आपण सर्वांनी जमेल तशा पद्धतीने जे आलेले आहेत त्यांनी, आलेले नसतील त्यांच्यापर्यंत आम्ही रोग पोहोचून का होईना आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि गावागावात, घराघरात, प्रत्येकाच्या मेंदूवर मराठा सेवा संघाचं हे काम आपल्याला सांगावं लागणार आहे. संभाजी ब्रिगेडमध्ये, जिजाऊ ब्रिगेडमध्ये सगळीकडे तुम्ही सामील व्हा आणि महत्वाचं धार्मिक असेल, जाती असेल, हे ऐक्य वाढवण्यासाठी जे मराठा सेवा संघाचं काम आहे ते पुन्हा पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे. मराठा सेवा संघाचं नव्हे तर बहुजन समाजातल्या सर्वच परिवर्तनवादी चळवळी ज्या आहेत ह्या अत्यंत शिथिल झालेल्या आहेत, थंडगार झालेल्या आहेत आणि जवळपास बंद पडलेल्या आहेत. कोणाचा कोणाशी समन्वय नाही. यात काही थोडाफार बदल करता येईल का या अंगाने मी आणि तनपुरे सर 16 तारखेपासून 30 तारखेपर्यंत 15 दिवस विदर्भामध्ये फिरणार आहोत. काही बदल होईल तर पाहूया अशी आमची एक विनंती आहे. मनोजनी बऱ्याचशा आशा व्यक्त केलेल्या आहेत. 2024 हे निवडणुकीचं वर्ष आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा, विधानसभा होऊ घातलेल्या आहेत. संभाजी ब्रिगेडच्या पाठीमागे आपण सर्वांनी जास्तीत जास्त ताकदीने उभं राहून मुलांना, मुलींना तिथे मतदानासह उमेदवारीसाठी होईल ते प्रोत्साहन द्यावं अशी एक विनंती करतो. आणि शेवटी पुन्हा सांगतो की जे झालं ते होऊन गेलेलं आहे. आपल्याला चिंतन करण्याची गरज आहे. या जिजाऊ सृष्टीवर केवळ 12 जानेवारीला न भेटता आपल्याला वर्षभरामध्ये काही 5-6 छोटे मोठे कार्यक्रम घेता येतील का, जेणेकरून आपण
दरवेळेस काही ना काही करू शकू. कडू साहेबांनी पाठवलेले बरेचसे प्रस्ताव आहेत. कदाचित या इमारती उद्या तयार होऊन आल्यानंतर आपल्याला तिथे काही करता येईल, परंतु तोपर्यंत केडर कॅम्प म्हणा, अमकं म्हणा, तमकं म्हणा, हे सगळं बंद पडलेलं आहे. पुन्हा एकदा नव्याने ऊर्जा यायची असेल, नव्याने पुन्हा आपल्याला पुढे जायचं असेल आणि आरएसएसला धास्ती नक्कीच आहे, पण पुढे जायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला एक सत्ता म्हणून शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, संस्था आपल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने निर्माण कराव्या लागतील, तरच आपण पुढे जाऊ. आणि त्याशिवाय राजसत्तेपर्यंत आपण जाऊ शकणार नाही. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तिकडे अत्यंत मोठं कडवळ निर्माण झालेलं आहे आणि त्या परिस्थितीत आपण अत्यंत थंडगार आहोत. ही सगळी परिस्थिती बदलण्याची ताकद आणि आमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करण्याची ताकद जिजाऊ आम्हाला देव, ही या जिजाऊ चरणी प्रार्थना करून मी इथे थांबतो. आपण सर्वजण आलात, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून ज्यांनी हे खूप काही वेगळं ते बोललेत आणि सांगितलं अशातला काही भाग नाही. आज आपल्याकडे आमदार संजय गायकवाड बुलढाणा यांनी पर्यटन आणि कुठल्या तरी विभागातून जिजाऊ सृष्टीसाठी काही कामं मंजूर करून देण्याची एक हमी दिलेली आहे. कडू साहेबांनी ती यादी पाठवलेली आहे. आपण सगळी अंदाजपत्रकं दिलेली आहे. अपेक्षा करूया की 2-3 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि अन्य सहकारी आणि सेक्रेटरी, जिल्हाधिकारी बुलढाणा, त्यांचे सर्व कार्यालय आणि मी स्वतः त्या सभेमध्ये उपस्थित होतो. त्यांनी 454 कोटी रुपयांचा एक प्लॅन सिंदखेड राजा विकासासाठी मान्य केलेला आहे. तो होईल का नाही त्याच्यामध्ये काही बदल होईल, परंतु त्यामध्ये सुमारे 50 कोटी रुपये हे जिजाऊ सृष्टीसाठी देण्याची एक तरतूद ठेवलेली आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानून अभिनंदन करतो. नगर परिषद सिंदखेड राजा आणि त्यांचे सर्व नगरपंचायत यांचे आभार मानतो की अनेक वर्षानंतर काही मतभेद निर्माण झाले होते की सिंदखेड राजा आणि जिजाऊ सृष्टीचा काही संबंध नाही, त्यामुळे शासनापासून ते ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत यांनी आज मान्यता दिलेली आहे. ते प्रत्यक्षात यावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि यासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी बऱ्यापैकी पुढाकार घेतलेला आहे. त्यांचेही मी आभार मानतो, अभिनंदन करतो आणि राज्य शासनाला विनंती करतो की डॉक्टर किरण पाटील हे मराठा सेवा संघाच्या कामासाठी काहीतरी मदत करतायत असा गैरसमज करून कारण नसताना त्यांना त्रास देऊ नका, एवढीच विनंती आहे. तर तो पुरोहितशाही वाढवण्यावर आहे की तिथे जर आम्हाला तुम्हाला समनागरी विगरी काय आणायचं असेल ते आणायचं, आपण फक्त प्रश्न विचारून चालणार नाही, तर आम्हाला सत्तेत यावं लागेल. आणि हे सत्तेत येण्यासाठी 12 जानेवारी हा जसा जिजाऊ जन्मोत्सव आहे तसा 12 जानेवारी विवेकानंदाचाही जन्मोत्सव आहे. विवेकानंद नंतरचे जिजाऊ अगोदरच्या जिजाऊ शिवरायांच्या बद्दल अनेक इतिहासकारांनी आणि अलीकडच्या काळात अनेक चांगले उद्गार काढले गेलेत. काशी की कला जाती, अलीकडच्या काळात सांगितले जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले मंदिराचे कळस. स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये जाऊन जे काही सांगितलेलं आहे ते आज आपण जे सांगतो मराठा सेवा संघात हे सांगितलेलं आहे, परंतु आपण झोपा काढतो. संविधान 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 वाचवा बोंबलतो आणि 24 तास मनुस्मृतीच्या विरुद्ध बोलत राहतो आणि मनुस्मृती जिवंत ठेवतो. हे सगळं जर आपल्याला पुढे जायचं असेल, करायचं असेल, तर पहिल्यांदा आपल्याला प्रत्येकाला एक चांगल्या पद्धतीने स्वतःची काही ना काहीतरी तयारी करणं गरजेचं आहे. अन्यथा अत्यंत कठीण आहे असं माझं स्वतःचं मत आहे. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काही प्रयत्न चालू आहेत. मागच्या 3-4 दिवसापूर्वी आम्ही सत्यशोधक नावाचा एक मराठी सिनेमा आला, तो पाहून आलो. महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे काही केलेलं आहे ते पुन्हा पुन्हा आपल्याला जागृत केलं जात आहे. ज्योतिबांनी सांगितलं होतं विद्येमुळे मती नीती गती आणि वित्त येते,
आणि आमच्या मागासलेपणाची कारणं अज्ञान आणि गरिबी आहे. मला असं वाटतं की सध्याच्या काळात 90% बहुजन समाज गंगाधर हा शहरात राहतो, माय शिकलेली आहे, बाप शिकलेला आहे आणि बऱ्यापैकी परिस्थिती आहे. म्हणजेच आमची गरिबी आणि अज्ञान बऱ्यापैकी दूर झालेला आहे. असं असतानाही आम्ही कधी नव्हे एवढे जास्त गुलामीत गेलेलो आहे. याची कारणं आपण कधी शोधणार आहोत आणि कशा पद्धतीने जाणार आहे महत्वाचा भाग आहे. काही असलं तरी आपल्याला सोयीचं असेल तर सत्यशोधक सिनेमा नक्की बघून घ्या. काही ना काही गोष्टी तुम्हाला याच्यापासून समजू शकतील असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामध्ये गुरमिया झालेली आहे. उंच उडाले कबुतरे नभा, गिधडांचे राज्य माजले आहे. सत्ता गाजवतो दुर्जय नेते, सज्जन मात्र भयग्रस्त आहे. आणि या सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा निपात करण्यासाठी संभाजी ब्रिगेड या महाराष्ट्रामध्ये काम करते. आणि म्हणून जे खेडेकर साहेबांनी पंचसूत्री आम्हाला दिली होती, शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता आणि राजसत्ता, ती पंचसूत्री ताब्यात घेण्यासाठी साहेब आम्ही आता पुढे रणांगणामध्ये आहे. 2024 मध्ये संवैधानिक मार्गाने संवैधानिक जबाबदारीवर संभाजी ब्रिगेडचे तरुण या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये आणि लोकसभेमध्ये जाणार, हे निश्चित एवढं तुम्ही लक्षात घ्या. येणाऱ्या निवडणुका ह्या ईव्हीएम वर न होता बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे, ही सुद्धा आपली भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे. परंतु जर बॅलेट पेपरवर हे घेत नसतील तर तुम्हाला बॅलेट पेपरवर निवडणुका घेता येतात. ते कसं? ईव्हीएम मशीन मध्ये 16 बटन असतात एका मशीन मध्ये, आणि आता इंटरलिंकिंग करून करून फक्त 24 मशीन इंटरलिंक करता येतात. म्हणजे 24 गुणिले 16 356 उमेदवार, 356 उमेदवारासाठी फक्त इंटरलिंकिंग करता येते. जर आपल्याला भूमिका घ्यायची असेल की ईव्हीएम बंद पडायचं, तर या आलेल्या माझ्या या विचारधारेच्या सर्व लोकांना एवढंच मी आवाहन करतो, जर हे बंद करायचं असेल तर संबंध महाराष्ट्रामध्ये एक लोक जागर आणि प्रबोधनाचं काम आपल्याला करावं लागणार आहे. की ईव्हीएम कसं बंद करायचं, तर जास्तीत जास्त लोक म्हणजे 500 ते 700 लोक, 1000 लोक एका लोकसभा एका विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्हाला उभावे करावे लागते. जात आणि या जनगणनेबद्दल कुठे विषय घेतला जात नाही. मी संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष म्हणून जबाबदारीने सांगतो की सरकारला जर जात या जनगणना होत नसेल तर तुम्ही 100 कोटी रुपये संभाजी ब्रिगेडच्या अकाउंटला टाका. 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील जात आणि या जनगणना देव करून संभाजी ब्रिगेड देईल. आमच्याकडे यंत्रणा आहे, साधं सोपं फॉर्म्युला आहे. जर जात आणि या जनगणना करायची असेल तर आज महाराष्ट्रातल्या नव्हे तर संपूर्ण भारतभरातल्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड आहे. आधार कार्ड त्याच्या बँकेशी जोडलेलं आहे, त्याच्या सगळ्या धंद्या पाण्याशी जोडलेला आहे. मग या आधार कार्ड मध्ये जर तुम्ही जातीचा रकाना टाकला आणि त्याचं जर अपडेट केलं तर 8 दिवसामध्ये गाव खेड्यातले तलाठी, तहसीलदार आणि सर्व कोतवाल सगळे लोक कामाला लागले तर 8 दिवसामध्ये तुम्हाला सगळे जात निहाय सगळी माहिती मिळू शकते. परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळं हे यांना करायचं नाही. मार्ग भरपूर आहेत, चर्चा भरपूर होतात, परंतु सकारात्मक कामाला यांनी कधी आपल्याला सहकार्य केलेलं नाही. म्हणून जात निहाय जनगणना झाली पाहिजे ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. ती तयारी करावं लागणार आहे. आपल्या हातात जर काही नसेल तर आपल्याला ते आपल्या पदरात कसं पाडून घ्यायचं हे मराठा सेवा संघाने आपल्याला शिकवलेलं आहे आणि ते करायचं काम आपल्याला या माध्यमातून करावं लागणार आहे. म्हणून माझ्या भावांनो, प्रचंड मोठे काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण करतो, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून करतो. शेतकऱ्याचे प्रश्न आहेत तसेच आहेत, अनेक प्रश्न आहेत. माझ्या ताईनं जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षांनी विषय घेतला होता, त्या मणिपूरचा विषय घेतला होता, असे मणिपूरचा विषय. परंतु ताई, कोपर्डीचा विषय 2016ला झालेला आहे, आजपर्यंत कोपर्डीचा न्याय लागलेला नाही. असे अनेक विषय आहेत. त्या वेळेस आंदोलन होतात आणि ते आंदोलन विरून जातात, परंतु त्या गोष्टीला न्याय मिळत नाही. कोपर्डीचा न्याय तर फास्ट कोर्टामध्ये घेणार होतं आणि फास्ट कोर्ट जर 7-7, 8-8 वर्ष जर न्याय देत नसेल तर मग फास्ट कोर्ट कोणता आहे, हा एक विचार आपल्याला करावा लागणार आहे. कारण केवळ भीक मागून आपल्याला काही मिळणार नाही. कारण सत्तेची मगरुरी इतकी वाढलेली आहे, माज आणि मस्ती या देशामध्ये आता प्रचंड मोठी वाढलेली आहे. आणि या मागं कारण काय आहे की ईव्हीएम हे कवच कुंडल यांच्या मध्येवर आहे.
ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे कवच कुंडल म्हणून आज काम करते. प्रचंड निर्धास्तपणे जिथं त्यांची लोक नाही, जिथं मतदान नाही, तरी ते लोक सांगतात की आम्ही इथे बिनधास्त निवडून येतो. सॅम पित्रोदा नावाचे तंत्रज्ञान क्षेत्रातले एक मोठे माणसं होऊन गेलेले आहेत, अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये आहेत. त्यांनी सांगितलं आता सिटीजन कमिशन ऑन इलेक्शन हे चेअरमन जस्टिस लोकूरच्या नावाखाली फॉर्म झालं होतं. 2020 पासून हे कमिशन काम करते आणि त्यांनी 13 पानाचं एक निवेदन सरकारला केलं की ईव्हीएम मुळे कसे घोळ होतात. कारण आज वेगवेगळ्या देशामध्ये जे प्रगतशील राष्ट्र आहेत ते सुद्धा ईव्हीएम वापरत नाहीत, ते बॅलेट पेपरवर वोटिंग करतात. परंतु भारतामध्ये ही जे कालबाह्य गोष्टी आहेत ह्या भारतामध्ये राबवण्याचं काम एकच की याचा गैरवापर कसा होईल. कारण काँग्रेसनं आता काय लोक सांगतात काँग्रेसनं तर ईव्हीएम आणलं होतं. अरे ईव्हीएम आणलं होतं त्या काळात 15-20% मतदान बाद होत होतं आणि ज्या लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला त्यांचं मतदान बाद होऊ नये म्हणून काहीतरी एक पर्याय म्हणून ईव्हीएम मशीन आणल्या. परंतु त्याचा दुर्दैवी वापर त्यांनी प्रामाणिकपणे वापर करण्याचा प्रयत्न केला, काही मिसचिफ केली पण असेल, परंतु आता याने पूर्ण मिसचिफच केली. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचे शस्त्र यत्न करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवाने शब्द वाटू धन लोका जन लोका. या शब्दाची हिंमत मराठा सेवा संघाने ओळखून आपल्या प्रबोधन शाळेच्या माध्यमातून शब्दाच्या सामर्थ्यावर संबंध महाराष्ट्रभर नव्हे तर संबंध भारतभर आज एक मोठी चळवळ उभी केली आहे. जी चळवळ महाराष्ट्रापुरती होती ती चळवळ आज लोक चळवळ म्हणून झाली. त्याचं सर्वात श्रेष्ठ योगदान आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांना आहे. कारण त्यांच्या हाकेला साथ देत या महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रात काम करणारे सर्व तरुण 1990 पासून वेगवेगळ्या पदावर काम करत असताना राजकीय आणि सामाजिक सुद्धा आणि वेगवेगळ्या नोकरीमध्ये सुद्धा काम करत असताना त्यांच्या हाकेला साथ देत एक मोठं भव्य स्वरूप चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली. आणि त्याचं पायीक होण्याचं भाग्य आमच्या सारख्या तरुणांना आलं त्याचा मी सार्थ अभिमान बाळगतो. आणि वेगवेगळ्या बहुजन समाजाला एकत्र करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण झाला नाही. आणि हे चालू असताना या सरकारनं काय केलं, एकीकडे मराठ्यांचे आंदोलन चालू, ओबीसी मेळावे घ्यायला भाग पडलं आणि दुसरीकडे विधान भवनामध्ये वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. शिक्षण खाजगीकरण केलं, शाळांचं खाजगीकरणाचा निर्णय घेतला, सरकारी दवाखान्यांचा खाजगीकरणाचा निर्णय घेतला. अरे जे निर्णय ज्या शासनाला गरज आहे की मूलभूत अधिकार आहेत शिक्षण दवा आणि हेल्थचे दवाखान्याचे ते अधिकार आमचे काढून घेण्याचं मोठं षडयंत्र या आंदोलनाच्या माध्यमातून यांनी हे रचलं. पाणी पित होता कारण त्याला माहित होतं हा निर्णय मी खोटा देतो. 3 वेळेस पाणी पित असताना निर्णय खोटा देत होता की हे सगळे पात्र आहेत आणि ही यांच्या ताब्यात आहे, ती सेना त्यांच्या ताब्यात आहे. प्रचंड मोठी दहशत ईडीच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या माध्यमातून असेल, सगळ्या स्वायत्त संस्था ताब्यात ठेवून प्रचंड मोठी दहशत या महाराष्ट्रामध्ये राबविलेली आहे. आणि काल सुद्धा यांनी असाच या दहशतीच्या माध्यमातून हा निर्णय दिला आणि प्रचंड मोठी अराजकता या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. पेटल्यानंतर जातीय तेढ निर्माण करण्यासाठी वेगवेगळे षडयंत्र रचण्यात आले. मराठा आणि ओबीसी याच्यामध्ये वाद निर्माण करण्याचं काम करण्यात आलं. परंतु या महाराष्ट्राने मराठा सेवा संघाच्या चळवळीच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या चळवळीच्या माध्यमातून, प्रबोधनातून लोकांचं मनकड मस्तक मेंदू सशक्त केलेला आहे. या तेढ निर्माण करताना कुठेही भीक या समाजाला, ओबीसी समाज असो का मराठा समाज असो, कोणीही घातली नाही. हे प्रचंड मोठं योगदान मराठा सेवा संघाचं या महाराष्ट्रात राहिलेलं आहे. शिवाजी महाराजांचं दर्शन घेता येईल आणि त्यांच्या इतिहासाचं सुद्धा दर्शन घेता येईल. परंतु यांनी ऐकलं नाही. आणखीन तसंच गाजर आपल्याला आता या निवडणुकीमध्ये दाखवणार की शिवस्मारक आम्ही करणार. राम मंदिराचा आनंद, आभार मानतो मी, राम मंदिर झालं ठीक आहे, राम आपले होते,
परंतु राम मंदिर जर एवढ्या ताकदीनं होऊ शकते तर मग ज्या छत्रपती शिवाजी महाराज का आशीर्वाद चलो चले म्हणता आणि मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक करायला तुम्ही का मागत होता? हा सवाल संभाजी ब्रिगेडचा या अनुषंगाने आहे. कोणी त्यांचे लोक असतील तर त्यांनी हा प्रश्न तिथं मांडावा. एवढं या प्रसंगी मी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आवाहन करतो आणि त्यानं आंदोलन केलं. आणि म्हणून या प्रसंगी मला एकच म्हणायचं की तुम्ही असे षड्यंत्र रचून कुठपर्यंत आम्हाला त्रास देणार आहे. नशेमन तामीर करता जा कि बिजली आप खुद गिरते गिरते बेजार हो जाए. तू किती वीज आमच्या अंगावर टाक, परंतु सरते शेवटी वीज कोसळून कोसळून थकून जाईल. एवढी ताकद या जिजाऊच्या प्रेरणेने, शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या मनगटामध्ये आलेली आहे.